Hello. We'll start the session with this title, that is role of healthcare and family welfare in India. WHO, that is very well known institution, that is World Health Organization. It has defined health as the state of complete physical, mental and social well-being and not merely an absence of disease or infirmity. म्हणजे फक्त कुठलाही रोग नसणं, अगर हमें कोई इलनेस नहीं है, कोई बीमारी नहीं है, दैट डझंट मीन वी आर हेल्दी. तर आरोग्य ह्याचा अर्थ निरामयता. इन अ वे आप अगर फिजिकली, मेंटली और सोशली वेलबींग स्टेट में हो, अच्छे से रह रहे हो, हार्मोनियस स्टाइल से, देन वी कैन से दैट वी आर इन अ गुड हेल्थ. ओके. सो इन अ रिसेंट इयर, आता तर आपण या अशा कंडिशनमध्ये आहोत की कोविडचा आजूबाजूला असलेला जोरात वावर आणि त्या ह्याने आपली हेल्थ कंडिशन अतिशय इंटॅक्ट असणं अतिशय गरजेचं आहे. आवर हेल्थ केअर डिमांड्स अ लॉट फ्रॉम अस. ओके. म्हणून ओव्हरऑल हेल्थ केअर किंवा हेल्थ बिकम्स द व्हेरी डायनामिक कन्सेप्ट. जस्ट अ मिनिट. So, India is expected to rank among the top three healthcare markets in terms of incremental growth by 2020. ओव्हरऑल पॉप्युलेशन ग्रोथ, इकॉनॉमिक ग्रोथ याचा विचार करता इंडियाची हेल्थकेअर सिस्टीम टॉप रँकर्समध्ये असणं एक्सपेक्टेड आहे 2020 मध्ये. हे स्टेटमेंट आहे कोविडच्या आधीचं. ओके. In 2015, this sector become the fifth employer, both in terms of direct and indirect employment. म्हणजे जेव्हा तुम्ही एम्प्लॉयमेंटचा विचार करता, कारण हेल्थ केअर सेक्टरमध्ये प्रचंड जॉब्स इन्व्हॉल्व असतात. अगदी सर्व्हिसमन डॉक्टर्स पासून जे वेस्ट पिकर म्हणजे कचरा उचलणारे असतात, वेस्ट डिस्ट्रीब्युटर कचरा डिस्ट्रीब्यूट करणारे असतात, नर्स, वॉर्ड बॉईज आणि असे सगळ्या प्रकारचे जॉब्स. ओके. सो हेल्थ मॅनेजमेंट मध्ये किंवा हेल्थ केअर सिस्टीम मध्ये फिफ्थ एम्प्लॉयर, जगातला पाचवा एम्प्लॉयमेंट देणारा देश म्हणून आपली कॅटेगरी होऊ शकते. अँड इज वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग इंडस्ट्री अँड एक्सपेक्टेड टू ॲडव्हान्स ऑफ अ CAGR, दॅट इज कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट ऑफ 22.87% ड्युरिंग 2015-20. दॅट मीन्स असा विचार करा की 2015 ते 2020च्या काळात भारताचं हेल्थकेअर सेक्टर हे जवळजवळ 22.87%ने वाढणं अपेक्षित होतं, जे आता माझ्या अंदाजाने, इफ आय एम नॉट रॉंग, आणखीन जोरात वाढणं अपेक्षित आहे. कारण वाढलेली हॉस्पिटल्स, वाढलेल्या फॅसिलिटी, वाढलेली टेस्टिंग सेंटर्स, होपफुली वी कॅन मेंटेन दिस पेस, नॉट द पेस ऑफ स्प्रेडिंग कोविड बट टू प्रिव्हेंट कोविड. ओके. द ओव्हरऑल इंडियन हेल्थकेअर मार्केट म्हणजे ज्यात सगळ्या प्रकारच्या औषध निर्मितींची पण इन्व्हॉल्वमेंट होते. सो दॅट इज फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, हेल्थकेअर इंडस्ट्री. सो द ओव्हरऑल इंडियन हेल्थकेअर मार्केट इज करंटली ॲट द वर्थ ऑफ $100 billion, and that's a huge. Okay. And is expected to grow to USD, that means US dollar, $280 billion by the 2020. म्हणजे 100 बिलियन वरनं 2015ला जे दिसतंय त्यावरून आपण $280 बिलियन पर्यंत उडी मारू असा ओव्हरऑल अंदाज आहे. इतकं आपलं हेल्थकेअर सेक्टर ग्रो होण्याची पूर्णतः शक्यता नाही, हा विश्वास आहे. रादर ही कुठल्या प्रकारची जाहिरात नाहीये, तर स्टॅटिस्टिक म्हणजे नंबर्सवर बेस्ड असलेला अभ्यास असं सांगतो की आपण हेल्थकेअर सेक्टर 280 बिलियन पर्यंत वाढू शकतं. It is growing at the compound average growth rate of 22.9%. India is expecting and experiencing 22 to 25% growth in medical tourism. So medical tourism म्हणजे जेव्हा एखाद्या योग्य प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी, ऑपरेशन, सर्जरी, राइट, उसके लिए अगर कोई बाहर से यहाँ पर आता है और उसका ऑपरेशन करवा लेता है, देन दैट इज कॉल्ड मेडिकल टूरिज्म. या फिर हमारे पास आयुष मंत्रालय द्वारा, हमारा एक आयुष मंत्रालय है
इंडियन मिनिस्ट्री का, सेंट्रल गवर्नमेंट का, जिसमें पूरे पूरे टाइप का, जिसमें होम्योपैथी है, आयुर्वेदिक है, यूनानी है, योग है। तो ये सारे फैसिलिटीज यूज करके आप पेशेंट को हेल्थ केयर सिस्टम में इंट्रोड्यूस करके उसका वेलबींग मेंटेन कर सकते हो। और इसके लिए इंडिया में मेडिकल टूरिज्म बहुत ही फेमस है। बहुत विदेशी लोग, फॉरिनर्स, they come to India for such purpose, medical tourism. Okay, the industry is expected to double the size from the present April 2017, that is 3 billion US dollars. 2017 में 3 बिलियन डॉलर्स है, तो ये एक्सपेक्टेड है कि 6 बिलियन यूएस डॉलर्स हो जाए बाय द 2018। मतलब अभी तो कितनी बढ़नी चाहिए? राइजिंग इनकम्स, एजिंग पॉपुलेशन, growing health awareness, and changing attitudes towards the preventive healthcare facilities is expected to boost this sector's demand in future. सो ओव्हरऑल या सेक्टरची जी डिमांड आहे ती फ्युचरमध्ये बूस्ट होण्यासाठी म्हणून अशा प्रकारे एक्सपेक्ट केलं गेलंय की प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर फॅसिलिटी या वाढतील. Ensuring healthy lives is essential to achieve SDG 3. SDG is a sustainable development goal. We were talking 2 lectures back about the United Nations agenda about sustainable goals. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ही अशा प्रकारची 17 गोल्स आहेत जी अख्ख्या जगाला बाय द एंड ऑफ 2030, 2030च्या एंडिंग पर्यंत आपल्याला ती अचीव करायचे. This goal combined with the National Health Policy 2017 will help to achieve a strong health delivery system and universal health coverage. सो ओव्हरऑल चांगल्यात चांगली हेल्थ केअर सिस्टीम मिळण्यासाठी आपल्याला या सगळ्या ग्रोथचा फायदा होईल असं म्हटलं गेलं इथे. ओके, मला माहिती आहे, मी तुम्हाला बेसिक मेयर माहिती देते हेल्थ केअर सेक्टर विषयी. आय विल ट्राय की गेल्या वेळी, अगेन आय एम सेइंग दिस, पण गेल्या वेळी मी एक व्हिडिओ दाखवली होती आणि त्यात आपल्या ओव्हरऑल हेल्थ केअर फॅसिलिटी बद्दल काय नक्की चालू आहे याबद्दल सांगितलं होतं. पण ते तेव्हा जेव्हा आपण आधी आपल्याला काय सांगितलंय हे समजून घेऊ आणि मग त्याच्यावर बोलायला सुरुवात करू. ओके, द नीती आयोग, यू मस्ट नो अबाउट नीती आयोग. आपले पंचवार्षिक योजना, 5 इयर्स प्लॅन, दॅट इज जे प्लॅनिंग कमिशन कडून बनवले जायचे, ही बॉडी बंद करून, म्हणजे हे कमिशन, प्लॅनिंग कमिशन बंद करून, रिमूव्ह करून त्या जागी नीती आयोगाची स्थापना 2014 मध्ये झालेली आहे. इफ आय एम नॉट रॉंग, हॅज अलोकेटेड 55 billion under 12th 5-year plan in the Ministry of Health and Family Welfare, which is 3 times over that of allocated by the 11th 5-year plan, from 5.5% to 8% from 9 to 2012. असा विचार करा, या सगळ्याचा भरपूर नंबरचा इतका अर्थ आहे की पूर्वी जे 12व्या 5 इयर प्लॅन मध्ये 55 बिलियन हेल्थ केअर साठी दिले गेले होते US डॉलर्स, ते त्याच्यापेक्षा जे पूर्वीच्या म्हणजे 11व्या हेल्थ केअर प्लॅन पेक्षा 3 टाइम्स मोर आहे, 3 पटीने जास्त आहे. म्हणजेच आपण आपल्या जीडीपीचा हेल्थ केअरवरचा खर्च वाढवतोय. याचाच अर्थ आपण ती सिस्टीम इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करतोय थ्रू द मनी और फंड्स बाय गव्हर्नमेंट. The health and family welfare sector can be broadly be categorized in terms of infrastructure, facilities and policies program. So actually आपलं पब्लिक हेल्थ केअरचं इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे आणि कोणत्या कोणत्या प्रकारच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतात आणि गव्हर्नमेंटने असे कोणते पॉलिसी प्रोग्राम्स इंट्रोड्यूस केलेत हेल्प करण्यासाठी, आपलं सोशल सिक्युरिटी वाढवण्यासाठी, टू इम्प्रूव्ह द हेल्थ, हे आपण बघणार आहोत. ओके, पहिलं जर लक्षात घेतलं तर आपल्या देशामध्ये इंडियामध्ये खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर, हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आहे. इट इज इन द फॉर्म ऑफ प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी हेल्थ केअर इन्स्टिट्यूशन्स. प्रायमरी म्हणजे अगदी लोकल लेव्हलवर असणारी, सेकंडरी म्हणजे त्याच्यापेक्षा थोडी वरचढ, तालुका किंवा जिल्हा लेव्हलवर असणारी, आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठी अतिशय एस्टॅब्लिश्ड हॉस्पिटल्स. ही सगळी गव्हर्नमेंट ओरिएंटेड हॉस्पिटल्स आहेत. ओके, सो प्रायमरी हेल्थ केअर, दॅट इज PHCs, प्रायमरी हेल्थ सेंटर्स ज्याला म्हटलं जातं, PHCs. देन कम्युनिटी हेल्थ सेंटर्स, दॅट इज CHCs, म्हणजे थोडक्यात त्या गावात एका क्लस्टरमध्ये, ग्रुपमध्ये, कम्युनिटीमध्ये प्रायमरी हेल्थ सेंटर्स आणि कम्युनिटी हेल्थ सेंटर्स असतात. ओके, देन देअर इज हॉस्पिटल्स इन पब्लिक
प्रायव्हेट अँड व्हॉलंटरी सेक्टर्स. म्हणजे पब्लिक म्हणजे गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल्स असतात, त्याच्यानंतर प्रायव्हेट हॉस्पिटल्स असतात. तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटल्सबद्दल माहितीच असणार. आणि व्हॉलंटरी सेक्टर्स म्हणजे कोण मोठमोठ्या एन-जी-ओजची म्हणा किंवा काही व्हॉलंटरी म्हणजे लोकांनी मदतीसाठी सुरू केलेली हेल्थ केअर सेंटर्स पण असतात. ओके. स्किल्ड ह्युमन रिसोर्सेस इन दिस सेंटर्स, हॉस्पिटल्स are provided by the number of medical, paramedical institutions, including Ayush, that is Ayurved, Yoga, and Neuropathy, Unani, सिद्ध अँड होमिओपॅथी. मगाशी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे. आणि याचं एक वेगळं मंत्रालय, मिनिस्ट्री आयुष इम्प्रूव्ह करण्यासाठी काम करते. ओके. मी पुढचे 2 पॅरेग्राफ तुमच्या रीडिंगसाठी ठेवते ऍट द प्रायमरी लेवल्स अँड ऍट द सेकंडरी लेवल्स. त्याच्याबद्दल माहिती तुम्ही वाचायचे आणि मला माहिती द्यायचे. आय हॅव सिलेक्टेड, प्लीज लेट मी नो. मी तुमच्यासाठी ओपन केलेत. ओके. सो डिड यू रीड अबाउट इट? आय टोल्ड यू. तुम्ही वाचलं का ह्याच्याबद्दल? सांगा मला, प्रायमरी लेवलवरती कोणत्या प्रकारचं हॉस्पिटल्स दिसून येतात? रुरल विलेजेस. रुरल आणि विलेजेस मध्ये प्रायमरीचे येतात. बरोबर. आणि त्यात प्रायमरी हेल्थ केअर सेंटर म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपण जी गावागावांमध्ये बघतो ना गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स छोटी छोटी, ती असतात. ओके. म्हणजे आता जिथे छोट्या छोट्या गावांमध्ये तुम्हाला वॅक्सिनेशन्स मिळतंय ना, वॅक्सिनेशन्स नाही वॅक्सिन, आणि वॅक्सिनेशनचं काम चालू आहे, देन दॅट इज कॉल्ड PHCs आणि सबसेंटर्स. दे केटर द इन्फॉर्मेशन ऑफ रुरल विलेज पॉप्युलेशन ऑन हेल्थ आणि हायजीन. असा विचार करा, इतक्या छोट्या ग्राउंड लेवलला सुद्धा ते काम करतात. जी हेल्थ पॉलिसी आहे त्याच्या अकॉर्डिंगली कुठल्याही माणसाच्या 5 किलोमीटरच्या आतल्या अंतरात प्रायमरी हेल्थ केअर फॅसिलिटी किंवा सब सेंटर असलंच पाहिजे, असा रूल आहे. ही सगळी जी सेंटर्स आहेत ती आयदर वे फंडेड बाय स्टेट गव्हर्नमेंट असतात किंवा असा विचार करा सब सेंटर्स. ओके. ही जी सब सेंटर्स आहेत ती सेंट्रल गव्हर्नमेंट फंड करतं, वेरॅज प्रायमरी हेल्थ केअर सेंटर्स आहेत ती स्टेट गव्हर्नमेंट कडून फंड होतात. म्हणजे यातही कॅटेगरायझेशन आहे, कुणी कुठे खर्च करायचा. सो सब सेंटर्सला केंद्र सरकार मदत करतं, पैसे देतं, वेरॅज प्रायमरी हेल्थ केअर सेंटरला जी गावागावात छोटी छोटी दिसतात तिथे स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे राज्य सरकार मदत करतं. सेकंडरी लेवलवर म्हणजेच जिल्ह्याच्या लेवलवर, ओके, CHC दॅट इज कम्युनिटी हेल्थ केअर हेल्थ सेंटर्स असतात. दे आर फंडेड एंटायरली बाय द स्टेट गव्हर्नमेंट्स. ते सरकारी खात्या, कारण हेल्थ हा जो इश्यू आहे तो आपल्या, तुम्हाला माहिती असेल कदाचित, आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये 3 प्रकारच्या लिस्ट आहेत. एक लिस्ट असते ज्यात सेंट्रलने, युनियन लिस्ट असं म्हटलं जातं तिला, ज्यात सेंटरने, केंद्र सरकारने काय कामं करायची हे लिहिलेलं आहे. ओके. दुसरी लिस्ट अशी आहे ज्यात स्टेट लिस्ट म्हणतात तिला, त्यात स्टेट म्हणजे राज्य सरकारने काय कामं करायची ते लिहिलंय. ओके. आणि देन देर इज अ करस्पॉन्डिंग लिस्ट ज्याच्यात दोघांनी मिळून कॉमनली काय कामं करायची असतात. आणि हेल्थ बिंग अ व्हेरी रूट कॉज इश्यू, ते हेल्थ केअर सेक्टर हे राज्य सरकारकडे दिलंय. पण तरीही जर अशी वेळ आली तर केंद्र सरकार त्यात हस्तक्षेप करू शकतं आणि राज्य सरकारची जबाबदारी वाटून घेऊन लोकांना मदत करू शकतं. जे आता आपण बघू शकतो की वॅक्सिनेशन जेव्हा द्यायची वेळ आली, वॅक्सिन्स लोकांना द्यायची जेव्हा वेळ आली, तेव्हा ते ड्राईव्ह राज्य सरकारला करणं जड जात होतं आणि म्हणून केंद्र सरकारने ती जबाबदारी घेऊन सगळ्यांना फ्री वॅक्सिनेशन देण्याचं कबूल केलंय. डेफिनेटली त्याचं इम्प्लिमेंटेशन आणि इश्यू याविषयी मी आता बोलत नाहीये, पण कशा प्रकारे ते कामाची विभागणी करतात हे मी तुम्हाला सांगते. ओके. सो CHC टेकअप मेडिकल ट्रीटमेंट बियॉन्ड दोज केटर्ड बाय PHCs. म्हणजे PHCच्या थोडीशी वरची पायरी म्हणजे CHC असतं. सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स SDH and district hospitals treat patient referred to by the lower level health center. सब डिस्ट्रिक्ट म्हणजे निमजिल्हा रुग्णालय. तुम्हाला माहितीये रत्नागिरी जिल्ह्याचं निमजिल्हा रुग्णालय दापोलीमध्ये आहे, जे आपलं सरकारी हॉस्पिटल आहे.
ओके. अँड देन वी कॅन गो की मग रत्नागिरी जिल्ह्यातलं रुग्णालय दॅट इज डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स. सो या लोअर लेव्हल्सवरून आलेले पेशंट ज्यांना पुढच्या ट्रीटमेंटची गरज असते ते या पर्टिक्युलर हॉस्पिटल्समध्ये रेफर केले जातात. दे आर प्रोव्हाइडेड विथ कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ केअर सर्व्हिसेस. देन देर इज ॲट टर्शरी लेवल म्हणजे फायनल लेवलवरती देर आर स्पेशलाइज्ड प्रायमर रिसर्च गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स लाईक ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल, एम्स. जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडचे खूप सारे मोठे नेते, खूप सारे मोठे मोठे लोक जर समजा उपचार घ्यायचे असतील तर एम्स सारख्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याच्या बातम्या मिळतात. ओके. सो असा विचार करा, एम्स ही सरकारी लेव्हलवर चालणारी पण अत्यंत एफिशियंट अशी मेडिकल रिसर्च आणि मेडिकल उपचार प्रोव्हाइड करणारी इन्स्टिट्यूट आहे. दॅट इज ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल. Then other medical centers like state government and funded under the central government. सो तुम्हाला माहिती असेल तर मुंबईचं केईएम हॉस्पिटल, पुण्याचं ससून हॉस्पिटल, ही सगळी नावं आहेत जी सरकारच्या फंड वरती चालतात आणि एपिटम हेल्थ केअर सर्व्हिस देण्यासाठी प्रयत्न करतात. ओके. देन थ्रू द पब्लिक हेल्थ केअर सिस्टीम इट इज डायव्हर्सिफाईड अँड एलॅबोरेट द क्वालिटी ऑफ हेल्थ केअर सर्व्हिसेस ऑफर्ड बाय इट इज नॉट अप टू द मार्क. आपल्याकडे ही सगळी स्ट्रक्चर जे आपण बघितलं, ज्या सगळ्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या अत्यंत चांगल्या प्रकारे डिवाइड केलेल्या आहेत. खूप सारी हॉस्पिटल्स आहेत, प्रत्येक गावात आहेत, पण त्यांची कंडिशन काय, तिथे नक्की मदत मिळते का, आणि जर मदत मिळत असेल तर तिचा लोकांना नक्की उपयोग होतोय का. म्हणजेच थोडक्यात त्यांचं जे इम्प्लिकेशन आहे, इम्प्लिमेंटेशन आहे, ते योग्य प्रमाणावर होत नाहीये असं आतापर्यंत दिसून येत आहे. द इंडियन पब्लिक हेल्थ स्टँडर्ड्स IPHS, लक्षात ठेवा, MCQ साठी हे सगळे डिटेल फार महत्वाचे आहेत. आणि समजा असा प्रश्न आला, एक्सप्लेन द हेल्थ केअर सिस्टीम अँड इट्स स्ट्रक्चर अँड फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड टू द पीपल, तर हे सगळं तुम्हाला लिहायला लागणार आहे. ओके. सो इंडियन पब्लिक हेल्थ स्टँडर्ड्स IPHS इज अ सेट ऑफ युनिफॉर्म स्टँडर्ड्स, म्हणजे असे रूल्स आहेत, युनिफॉर्म स्टँडर्ड्स कशा प्रकारे एक बार सेट करून दिलाय, तुम्ही इथपर्यंत डिलिव्हर केलंच पाहिजे, तुम्ही काय काय दिलं पाहिजे, तुम्ही काय केलं नाही पाहिजे, विथ रिस्पेक्ट टू क्वालिटी ऑफ हेल्थ केअर डिलिव्हरी इन द कंट्री, revised from time to time for assessing quality and function status of the hospitals in India. म्हणजेच IPHCच्या द्वारे जे रूल्स, जे स्टँडर्ड्स दिले जातात ते टाइम टू टाइम चेंज होतात, सो दॅट लोकांना कशा प्रकारे हेल्थ केअर सर्व्हिसेसची डिलिव्हरी मिळाली पाहिजे आणि त्यायोगे त्यांचं कसं चांगलात चांगला फायदा कमीत कमी कॉस्टमध्ये झाला पाहिजे आणि लोकांना आउट ऑफ पॉकेट म्हणजे स्वतःच्या खर्चाने हेल्थ केअर सिस्टीमचा फायदा घेण्याऐवजी कशा प्रकारे उत्तम, आपण असं म्हणू की फंडेड सोशल सिक्युरिटीच्या माध्यमातून हेल्थ केअर सर्व्हिस मिळतील, याचा प्रयत्न ह्यातून केला गेलाय. सो आतापर्यंत जर तुम्ही बघितलं तर आपण पब्लिक हेल्थ केअर सिस्टीम मध्ये PHC आणि सब सेंटर्स काय असतं ते बघितलं. देन CHC कम्युनिटी हेल्थ सेंटर्स काय असतं ते बघितलं. मग सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स बद्दलची माहिती घेतली. मग आपण एम्स सारख्या मोठ्या मोठ्या टर्शरी लेवलच्या स्पेशलाइज्ड रिसर्च गव्हर्नमेंट बॉडीजची आणि हॉस्पिटल्सची माहिती घेतली. आणि आता आपण IPHC म्हणजे इंडियन पब्लिक हेल्थ स्टँडर्ड्स बद्दलची माहिती घेतली. आता त्या अनुषंगाने गव्हर्नमेंटने काय काय पॉलिसीज केल्या आहेत हे आपण बघणार आहोत. ओके. इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना मी जे काही सांगितलंय ते समजलंय का? आर यू अवेअर व्हॉट एव्हर आय एम टेलिंग यू, व्हॉट एव्हर आय एम गिव्हिंग यू? Yes, ma'am. इज देअर एनी डाऊट? नो? ओके, कूल, लेट्स गो अहेड. तुम्हाला जर असं आलं की ओव्हरवेल्म होतोय मॅडम, आम्हाला दमाल झाला ऐकूनच, देन प्लीज लेट मी नो, विल स्टॉप देअर फॉर सम टाइम. सो गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड प्रोग्राम्स, युनियन मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेयर इज रिस्पॉन्सिबल, म्हणजे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. ओके. ये जो मंत्रालय है वो रिस्पॉन्सिबल रहता है हर प्रकार के पॉलिसी प्रोग्राम्स के इम्प्लीमेंटेशन के लिए ऑन अ नेशनल स्केल इन द एरियाज ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. म्हणजे देशस्तरावरती हे प्रोग्राम राबवले जावेत म्हणून ही मिनिस्ट्री, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मिनिस्ट्री मंत्रालय हे कारणीभूत ठरतं. आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम्स दे हेल्प
through these programs to prevent and control major communicable diseases and promotion of ट्रेडिशनल इंडिजिनस सिस्टीम ऑफ मेडिसिन्स. म्हणजे आपल्याला पूर्वीचं कल्चर ट्रेडिशन्स पण सोडायचे नाही आहेत, ज्यात चांगल्यात चांगल्या प्रकारे मेडिकल ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत, पण त्याच्या बरोबरीने जे नवीन आपल्याला काही मिळतंय, नवीन शास्त्र, नवीन टेक्निक्स, नवीन मशीन्स, त्याचा पण वापर करून हेल्थ केअर सिस्टीम सुधारायचे, सो दॅट we can prevent and control the spread of epidemics and improve the healthcare of a society. So firstly, programs under the National Health Mission 2013, म्हणजे नॅशनल हेल्थ मिशन असं नावाचं जे मिशन या मिनिस्ट्रीने सुरू केलं 2013. दिस वॉज एम्ड टू प्रोव्हाइड क्वालिटी अँड अफोर्डेबल हेल्थ केअर सर्व्हिसेस थ्रू हेल्थ केअर इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे चांगल्यात चांगलं हेल्थ केअर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करण्यासाठी आणि लोकांना कमीत कमी पैशात चांगलीत चांगली हेल्थ केअर सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी नॅशनल हेल्थ मिशन 2013ची सुरुवात झाली. ओके. नॅशनल रुरल हेल्थ मिशन हे दुसऱ्या प्रकारचं मिशन आहे. ओके. सो नॅशनल रुरल हेल्थ मिशन includes National Vector-Borne Diseases Control Program, that is NVBDCP, as an umbrella program for prevention and control of diseases like malaria, Japanese encephalitis, that is JE, dengue, chikungunya, kala azhar, that is person and environment specific disease, especially restricted to certain areas. So असा विचार करा की या मोठ्या मिशन अंडर, नॅशनल हेल्थ मिशन 2013 अंडर, एक छोटं मिशन सुरू करण्यात आलं, नॅशनल रुरल हेल्थ मिशन. म्हणजे ग्रामीण भागासाठी हे हेल्थ मिशन सुरू करण्यात आलं, सो दॅट वेक्टर बोन डिसीजेस जे असतात ते कंट्रोल करण्यासाठी एक प्रोग्राम त्याच्या अंडर सुरू करण्यात आला, नॅशनल वेक्टर बोन डिसीज कंट्रोल प्रोग्राम. दिस इज लाईक अम्ब्रेला प्रोग्राम, म्हणजे या सगळ्याला एका अंडर रूफ खाली घेणारा प्रोग्राम. जसं पावसातून आपल्याला छत्री वाचवण्याचा प्रयत्न करते, तसंच हा प्रोग्रामने वेगवेगळ्या प्रकारचे वेक्टर बोन डिसीज जे असतात, म्हणजे डासांपासून किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जंतूंपासून, तर ते टाळण्यासाठी प्रयत्न केले गेले किंवा केले जातात अजूनही. कोणते कोणते डिसीज ते मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया, काला आजार, नंतर जॅपनीज एन्सेफिलिटीज आणि असे वेगवेगळे. ओके. लाईकवाईज नॅशनल अर्बन हेल्थ मिशन, सो नॅशनल रुरल हेल्थ मिशन होतंच बरोबर, नॅशनल वेक्टर बोन डिसीज कंट्रोल प्रोग्राम त्याच्या अंडर सुरू झाला. नॅशनल अर्बन हेल्थ मिशन एम्स टू प्रोव्हाइड हेल्थ सर्व्हिसेस टू अर्बन पुअर थ्रू द प्रोव्हिजन ऑफ ॲडिक्वेट मेडिकल पर्सनल इन ईच एरिया. म्हणजे लोकांच्या जे अर्बन पुअर आहेत, म्हणजे शहरी भागात राहूनही अत्यंत मोठ्या प्रमाणावर गरिबीचा सामना करतायत, अशा लोकांना चांगली हेल्थ केअर फॅसिलिटी मिळावी याच्यासाठी नॅशनल अर्बन हेल्थ मिशन मधून काम केलं जातं. यासाठी प्रत्येक एका सर्टन एरियाला, कम्युनिटीला एक म्हणजे काही प्रमाणावरती मेडिकल पर्सनल, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की मे बी डॉक्टर असतील, मे बी नर्सेस असतील, नर्सिंग होम असतील, त्यातून वेगवेगळे प्रकारचे ज्याला, जसं आपण आशा सेविका बघतो, अंगणवाडी सेविका बघतो, तशा प्रकारचे पर्सनल्स प्रोव्हाइड केले गेले प्रत्येक एरियामध्ये. सो बघा, मी तुम्हाला खूप भरपूर गोष्टींची नावं सांगते, म्हणून मी परत परत रिपीट करते. आपण नॅशनल हेल्थ मिशन ची सुरुवात केली. नॅशनल हेल्थ मिशन 2013च्या अंडर 2 मेन मिशन येत होती, नॅशनल रुरल हेल्थ मिशन, रुरल आणि नॅशनल अर्बन हेल्थ मिशन. रुरल हेल्थ मिशनच्या मध्ये काय दिसलं आपल्याला, नॅशनल वेक्टर बोर्न डिसीजेस कंट्रोल प्रोग्राम सुरू करण्यात आला. हा अम्ब्रेला प्रोग्राम होता, ज्यातून मलेरिया आणि एक्सेट्रा जे आजार होते ते कमी करण्यासाठी त्याचा स्प्रेड प्रयत्न करण्यात आला. सो दॅट इज नॅशनल वेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम अंडर नॅशनल रुरल हेल्थ मिशन. मग होता नॅशनल अर्बन हेल्थ मिशन, ज्या थ्रू शहरात जे अतिशय गरीब लोक आहेत, ज्यांना हेल्थ केअर सिस्टीम पर्यंत पोहोचता येत नाहीये, त्यांच्यासाठी अशा प्रकारचे लोक प्रोव्हाइड केले गेले आणि अशा प्रकारच्या सुविधा प्रोव्हाइड केल्या गेल्या की ते त्यांच्या हेल्थच्या चांगल्या कंडिशन अक्वायर करू शकतील, त्यांना फॅसिलिटीज घेता येतील. ओके. सो कोणत्या कोणत्या प्रकारचे असे नॅशनल हेल्थ प्रोग्राम ओव्हरऑल आपल्याकडे चालू आहेत, गव्हर्नमेंटने रन केलेले. सो पहिला त्यातला आहे द कम्युनिकेबल डिसीज प्रोग्राम. टू कंट्रोल द कम्युनिकेबल डिसीज, म्हणजे
कम्युनिकेबल म्हणजे जेव्हा आपण एखाद्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो कुठल्या ना कुठल्या प्रकारे, तेव्हा कम्युनिकेबल डिसीज होतात. सो दीज डिसीजेस आर लाइक मलेरिया, डेंग्यू, एड्स, ट्युबरक्युलोसिस. म्हणजे तुम्ही टच केल्यामुळे असं काही हे आजार होत नाहीत. मलेरिया झालेल्या माणसाने दुसऱ्याला हात लावला तर दुसऱ्याला मलेरिया होत नाही. एड्सचं पण तसंच असतं, ट्युबरक्युलोसिसचं पण तसंच असतं. पण कुठल्या ना कुठल्या फॉर्ममधून जसं की एड्सबद्दल तुम्हाला माहिती आहे. जर एड्स झालेल्या एच-आय-व्ही एड्स पॉझिटिव्ह असलेल्या माणसाला वापरलेली इंजेक्शनची सोयी सेम दुसऱ्या माणसाने वापरली. त्यांचं कुठल्याही प्रकारे रक्ताचं ट्रान्सफ्युजन एकमेकांमध्ये झालं. ओके. सो अशा प्रकारच्या गोष्टींनी एड्स, टीबी सारखे आजार पसरतात. सो हे जे आजार आहेत हं, ते 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 कशामुळे वाढतात? तर ॲडव्हर्स एन्व्हायर्नमेंटल कंडिशन्स कंटिन्यू टू पोज अ ग्रेट थ्रेट इन अ कमिंग डिकेड्स. म्हणजे हे आजार वाढण्याची शक्यता आहे पुढच्या दशकांमध्ये आणि म्हणून गव्हर्नमेंटने वेगवेगळ्या प्रकारची 3 मिशन सुरू केली आहेत, 3 स्कीम्स सुरू केल्या आहेत. त्यातली पहिली कोणती आहे? ही खूप 1992 मध्ये सुरू केलेली आहे. ओके. सो दॅट इज द नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम NACP 1992. लक्षात घ्या हां. मी तुम्हाला खूप साऱ्या मिशन्सची नावं सांगतेय. तुम्हाला जर गडबडायला होत असेल तर तुम्ही मला सांगा. हं. आत्तापर्यंत आपण जे शिकलोय ते पोहोचतंय? तुम्हाला असं वाटतंय काही कठीण असं त्यात? किंवा तुम्हाला काही विचारायचंय ह्याच्या ओरिएंटेड? Mm, ओके. सो असा विचार करा, की मला वाटतं, की तुम्हाला सगळ्यांना फार चांगल्या पद्धतीने मी शिकवते असं वाटत असावं. कारण तुम्हाला काहीच शंका नाहीयेत. ठीक आहे. सो पहिला प्रोग्राम होता नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम NACP which was started in 1992 for the prevention and control of AIDS. It aims to slow down the spread of AIDS infections so as to reduce mortality म्हणजे डेथ रेट, देन मॉर्बिडिटी म्हणजे कॉज होण्याचा रेट आणि इम्पॅक्ट ऑफ एड्स इन अ कंट्री. सो ओव्हरऑल त्या काळातही आणि आजच्या काळातही एड्स खूप मोठ्या प्रमाणावर स्प्रेड होत होता आहे आणि म्हणून त्याचा स्प्रेड थांबावा, त्यातून जो मॉर्टॅलिटी म्हणजे त्यातून जी मरणं ओढावतायत, डेथ्स होत आहेत, ती कमी करावी आणि त्याचा देशावर होणारा परिणाम कंट्रोल करावा. या दृष्टीने नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम NACP 1992 सुरू करण्यात आला होता. ओके. दुसरा आहे द नॅशनल लेप्रसी इरॅडिकेशन प्रोग्राम. लेप्रसी म्हणजे कुष्ठरोग. ओके. तुम्ही जर बाबा आमटे सारख्या मोठ्या समाज सुधारकाचं नाव ऐकलं असेल कधी, तुम्ही प्रकाश बाबा आमटे पिक्चर बघितला असेल, राईट? रिअली कुणी? no, ma'am. No, then must watch. It's a Marathi movie, still very, very informative and very, very amazing movie. Okay, it must be there on some platforms. So तुम्ही कुणीच बघितला नाहीये का तुम्ही फक्त एनरोल होऊन बाजूला होताय? ठीक आहे. मी काही बोलू शकत नाही याबद्दल नक्कीच. पण असा विचार करा की नॅशनल लेप्रसी एरॅडिकेशन प्रोग्राममधून अशा प्रकारे एम केलं गेलं की अर्ली डिटेक्शन म्हणजे लवकरात लवकर हा रोग कुणाला झालाय ते समजावं आणि त्यातून रेग्युलर ट्रीटमेंट लेप्रसी झालेल्या लोकांना, लेप्रसी केसेसना प्रोव्हाईड दिली जावी थ्रू प्रोव्हिजन ऑफ मल्टी ड्रग थेरपी. वेगवेगळ्या प्रकारची ड्रग्स म्हणजे औषधं वापरून मूव्हमेंट ऑफ अक्रेडिटेड सोसायटी हेल्थ ऍक्टिव्हिस्ट टू डिटेक्ट अँड कम्प्लीट ट्रीटमेंट ऑफ सच केसेस. म्हणजे अशा लोकांचं खूपदा काय होतं, लोक त्यांना टाकून देतात घरचे, त्यांच्यावर ट्रीटमेंट करत नाहीत, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं दे डोंट गिव्ह केअर which is very necessary to this patient, and that's why activists from the NGOs, from various social organizations, they make their mission to provide them better healthcare, to detect their leprosy earlier stages, and to motivate them to complete their treatment. Okay. The third one is the revised national tuberculosis control program, RNTCP. जर तुम्ही डॉट्स नावाच्या एका जाहिरात बघितली असेल, डॉट्स नावाच्या इंजेक्शनची, पूर्वी गव्हर्नमेंटकडून ही ऍड खूपदा टीव्हीवर लागायची. दिस mission revised national tuberculosis control program, RNTCP, it was aimed to provide universal access to early diagnosis and quality care for all TB patient. लोकांनी लवकरात लवकर टीबी डिटेक्ट करावा, कारण जर लवकर डिटेक्ट झाला तर तो पूर्ण उपचार करून बरा होतो आणि त्यांना पूर्ण क्वालिटेटिव्ह हेल्थ केअर मिळवून देण्यासाठी या प्रकारच्या मिशनची स्थापना झाली होती. इट इज इम्प्लिमेंटेड विथ द डिसेंट्रलाइज्ड सर्व्हिस
in 2017. RNTCP National Strategic Plan was included in 12th 5-year plan with the objectives of reaching the unreached. म्हणजे हा प्रोग्राम जितक्या लोकांपर्यंत पोहोचला नाहीये त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी 2017ला हे मिशन रिवाइज्ड करण्यात आलं आणि 12व्या 5-year प्लॅन मध्ये इन्क्लूड करण्यात आलं. Okay, that was about RNTCP. Then there is this, just a minute, okay. We have lots and lots of healthcare programs. इंटलेक्च्युअल डिसेबिलिटी स्कीम. इंटलेक्च्युअल डिसेबिलिटी म्हणजे काय असतं तर खूपदा बाळाला काहीतरी म्युटेशनचा प्रॉब्लेम, जेनेटिक म्युटेशनच्या प्रॉब्लेम मधून, मेंदूंच्या प्रॉब्लेम मधनं, काही इतर गोष्टींमधनं माणूस पुढे आला आणि त्याला काही आजार झाला तर त्यातून ओव्हरऑल तो डिसेबल होतो. ओके, आणि मेंटली डिसेबल होतो खूपदा, म्हणजे त्याला मेंदूचे आजार होतात, बरोबर. आणि म्हणून अशा लोकांसाठी नॅशनल ट्रस्ट स्कीम सुद्धा इन्क्लूड केली गेली आहे. सो ही सगळी त्यातली पहिली जी स्कीम आहे तिचं नाव आहे समर्थ. इट इज अ सेंटर बेस्ड स्कीम, म्हणजे सेंट्रली फंड होणारी, केंद्र शासनाने फंड केली जाणारी सिस्टीम. इट वॉज इंट्रोड्युस्ड इन जुलै 2005 टू कव्हर द मेन अँड विमेन फॉर शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म हेल्थ केअर. स्त्री पुरुष दोघांनाही शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म मध्ये हेल्थ केअर प्रोव्हाइड करण्यासाठी ही योजना समर्थ, ओके, इन जुलै 2005 सुरू करण्यात आली. इट कव्हर्स डेव्हलपमेंट डिसेबिलिटीज अमंग चिल्ड्रन ऑफ 0 to 6 इयर्स. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे 0 ते 6 वर्षांची जी मुलं असतील ज्यांना कुठल्याही प्रकारची डिसेबिलिटी डेव्हलप होईल त्या मुलांसाठी हेल्थ इन्शुरन्स स्कीम होती, ज्यात एनी पर्सन बिलो द पॉवर्टी लाईन, म्हणजे आपल्या गरिबी रेषेच्या, पॉवर्टी लाईनच्या खाली जी लोक असतील त्यांना 1 लाखापर्यंतचा हेल्थ इन्शुरन्स मिळू शकतो फॉर द इन्कम ग्रुप ऑफ ₹15,000 पर मंथ. म्हणजे इन्कम ग्रुप कुठपर्यंत 15,000 पर मंथ ज्यांचं इन्कम आहे त्यांना, आणि ₹2 लाख पर पर्सन फॉर द हायर इन्कम ग्रुप. वेरॅज ज्यांचा हायर इन्कम आहे त्यांना तो 2 lakhs पर्यंत पर पर्सन मिळू शकतो. दॅट वॉज अबाउट समर्थ. ही इन्शुरन्स स्कीम होती. सेकंड होती जननी सुरक्षा योजना. Its objective was to reduce maternal and infant mortality among women below poverty line. The scheme provides cash assistance and the service of health volunteers, ASHA, that is accredited social health activist. आशा सेविका आपल्याकडे खूप साऱ्या दिसून येतात, अंगणवाडी सेविका म्हटलं जातं त्यांना. ओके, सो या सिस्टीम मध्ये जे बिलो पॉवर्टी लाईन, म्हणजे ज्याला दारिद्र्य रेषा म्हणतात, गरिबी रेषा, दारिद्र्य रेषा, तिच्या खाली असणाऱ्या लोकांसाठी, ज्यांचं इन्कम कमी आहे अशा लोकांसाठी मॅटर्नल हेल्थ, म्हणजे प्रेग्नन्सीच्या काळात मदत, आणि इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, म्हणजे बाळांची जन्म झाल्या जो मृत्यूदर आहे तो कमी करण्यासाठी म्हणून सुरू केलेली योजना होती. त्यात प्रेग्नंट वुमन ज्या बिलो पॉवर्टी लाईन आहेत त्यांना कॅश असिस्टन्स, म्हणजे पैसे प्रोव्हाइड केले जायचे मदत म्हणून, आणि त्याच्याबरोबरच या आशा सेविका त्यांच्या पूर्ण हेल्थची केअर घ्यायच्या. सो दॅट वॉज जननी सुरक्षा योजना. आपण योजना बघितल्या इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी स्कीम मध्ये, समर्थ आणि जननी सुरक्षा योजना. द थर्ड वन इज जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, JSSK. It was introduced in 2011 to benefit the pregnant women who access government facilities for their delivery. It is implemented in all states, center and union territories. म्हणजे असा विचार करा की ज्यांना बाळ होणार आहे त्यांना पूर्ण प्रकारच्या हेल्थकेअर फॅसिलिटीज, कुठे डिलिव्हरी झाली पाहिजे, इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी म्हणजे हॉस्पिटल्स किंवा क्लिनिकमध्येच डिलिव्हरी झाली पाहिजे, जिथे पूर्ण प्रकारची फॅसिलिटीज अवेलेबल असतात, औषधं अवेलेबल असतात, आणि जिथे हेल्थकेअर प्रोव्हाइड करणारे डॉक्टर्स, नर्सेस अवेलेबल असतात. हे लोकांना, हे सगळ्या आयांना, होणाऱ्या आयांना प्रोव्हाइड करावं म्हणून ही जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम अशा नावाची स्कीम होती, आणि 2011 जून मध्ये ही सुरू करण्यात आली. देन देर वॉज मिशन इंद्रधनुष. पहिली बघितली समर्थ, दुसरी होती जननी सुरक्षा योजना, देन जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, JSSK, आणि नंतरचं आहे मिशन इंद्रधनुष. इट वॉज एम्ड to cover all those children who are either vaccinated or partially unvaccinated
अगेन्स्ट सेव्हरल वॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिसीजेस बाय 2020. म्हणजे युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम खाली सगळ्या लहान मुलांना फ्री वॅक्सिन देऊन अगेन्स्ट 12 लाईफ थ्रेटनिंग डिसीजेस 26 मिलियन अॅन्युअली. सो या युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम असा होता की 12 अतिशय हॅझार्डस लाईफ थ्रेटनिंग डिसीजेस पासून 26 मिलियन लोकांना दरवर्षी मुक्त करणं, याच्यासाठी हा फ्री वॅक्सिन प्रोग्राम होता. आणि भारतातही त्याच्यासाठी मिशन इंद्रधनुष हे मिशन सुरू करण्यात आलं, ज्यात लहान मुलांना ही सगळी वॅक्सिन्स फ्रीली देण्यात येतात. ओके. So then there was Pradhan Mantri Swasthya Suraksha Yojana 2006, that is PMMSSY. It aims at correcting imbalances in the availability of affordable healthcare facilities in the different parts of a country in general, and improving the facilities for quality medical institutions in underserved states in particular. म्हणजे जेव्हा एखाद्या स्टेटमध्ये एखाद्या ठिकाणी योग्य प्रकारची हेल्थकेअर नसते, तेव्हा त्या जागेला तिथल्या लोकांना रिक्वायर्ड हेल्थ केअर अफोर्डेबल प्राइजेसमध्ये प्रोव्हाइड करणं, इट वॉज द एम ऑफ प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना इन 2006, PMMSSY. The National Ayush Mission NAM was introduced during the 12th plan by the Ministry of Health and Family Welfare for implementing through 3 states and union territories. म्हणजे 3 राज्यांसाठी आणि युनियन टेरिटरीसाठी नॅशनल आयुष मिशन पहिल्यांदा सुरू करण्यात आलं, जे 12व्या प्लॅनमध्ये 12व्या पंचवार्षिक योजनेत इन्क्लूड केलं गेलं. हे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून सुरू करण्यात आलं होतं. इट हॅज ऑब्जेक्टिव्ह to promote Ayush at a cheaper rate, strengthening educational system to effectively enforce its quality. या 3 राज्यांचं केस स्टडी करण्यासारखं, की त्यांना कमीत कमी पैशात आयुष अर्थात आरोग्याच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणं, आणि त्या करताना एज्युकेशनल सिस्टीम जी असते, जी आपल्या हेल्थकेअर सिस्टीम सकट या सगळ्या सिस्टीम्सना एफिशियन्सी आणणं आणि त्यांची क्वालिटी इम्प्रूव्ह करणं. सो आज आपण जर तुम्ही बघितलं तर खूप साऱ्या योजना बघितल्यात. आत्ताच जर तुम्ही बघितलं तर आपण समर्थ, जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, मिशन इंद्रधनुष, प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना, नॅशनल आयुष मिशन हे बघितलंय. आजच्यासाठी आपण इथेच थांबूया आणि तुम्ही या व्हिडिओच्या खाली तुमचे अटेंडन्स मार्क करू शकता जेव्हा आपण युट्यूबवर बघू तेव्हा. ओके. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता किंवा पुढच्या लेक्चरला आपण भेटूया. टिल देन हॅव अ नाईस डे अहेड. ओके.